तुपे सर नमस्कार. स्वागत आहे आपलं. शिप्रा नमस्कार. तुपे नमस्कार सर मॅडम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. येतो ना आवाज? हो 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 आवाज येतोय. येस. ओके ओके. खूप दिवसानंतर भेट झाली हा. हो. आणि या कोरोनामध्ये तीही ऑनलाईन. आज डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातर्फे मराठी भाषा संवर्धन दिवस साजरा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजक डॉक्टर वर्षाताई देशमुख, प्राचार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने तथा माझ्या वतीने मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गुरुवर्य माननीय डॉक्टर केशव तुपे साहेब, मराठी विभाग प्रमुख विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती यांचे मी कोटी कोटी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या, प्रमुख वक्त्या आदरणीय श्रीप्रा मानकर मॅडम, प्रसिद्ध निवेदिका आणि व्याख्याता यांची मी महाविद्यालयातर्फे कोटी कोटी स्वागत करतोय. या कार्यक्रमाच्या आयोजक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर वर्षाताई देशमुख, प्राचार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांचेही मी या कार्यक्रमाप्रसंगी कोटी कोटी स्वागत करतो. या कार्यक्रमाला ऑनलाईन जुळलेले माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, आदरणीय विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचे मी या कार्यक्रमानिमित्त कोटी कोटी स्वागत करतो. मराठी दिवस हा प्रत्येक जनमानसाचा दिवस आहे. मराठी विना महाराष्ट्र हा अधुरा. महाराष्ट्रामध्ये मराठीची महती शिवरायांच्या छत्रछायेखाली हा वटवृक्ष या मराठीचा या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. या महाराष्ट्रामधल्या संत महात्म्यांनी या मराठीला नेहमी चेतना दिली आणि ती आमच्या मराठी माणसामध्ये आज जिवंत राहील. आज परत या कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर केशव तुपे सर या कार्यक्रमाला लाभले. त्याचप्रमाणे आदरणीय शिप्राताई निवेदिका, प्रख्यात व्याख्याता या सुद्धा या कार्यक्रमाला तुम्हाला मिळालेच आहे. हे या कार्यक्रमाचं आणि तुमचं आमचं भाग्य आहे. म्हणून मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या यांना मी प्रार्थना करेल, विनंती करेल की या मराठी दिवसानिमित्त मराठीचं हे जे आज आपल्या महाराष्ट्राला जे भाग्य लाभलेलं आहे, प्रत्येक मराठी माणसाचं हे दैवत हे आपल्या मुखातून आम्हा सर्वांना या दिवशी ऐकायला मिळावं म्हणून मी आदरणीय माननीय शिप्राताई मानकर यांना प्रार्थना करेल की त्यांनी या मराठी भाषा संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने आपलं आम्हाला उद्बोधन करावं अशी मी त्यांना प्रार्थना करेन. धन्यवाद दाभाडे सर. आवाज येतोय सर नीट? हो हो येतो मॅडम, येतो. श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय द्वारा आयोजित मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आज प्रमुख वक्ता म्हणून आपण सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. त्यानिमित्त आज या सुविध अशा महाविद्यालयाच्या विद्यमान धडाडीच्या आणि कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर वर्षा देशमुख मॅडम, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष म्हणूनच लाभलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर केशवजी तुपे सर, मराठी विभाग प्रमुख VMV कॉलेज अमरावती,
या कार्यक्रमाचं सुंदरसं निवेदन करणारे प्राध्यापक डॉक्टर दाभाडे सर. खरं तर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची आज माझी विद्यार्थिनी राहिली असती, त्याची एक खंत मनाला लागून गेली आणि वाटतंय की उगाच आपण टीसी काढून काउन्सिलिंगला तिकडे चाललो गेलो. पण असो, तेही क्षेत्र खूप गरजेचं होतं. सध्या समुपदेशनाची देखील फार गरज सर्वांना आहे. आणि आज मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त ऑनलाईन आभासी अशा पद्धतीने जुळलेले विधी महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व आदरणीय प्राध्यापक महोदय, यासोबतच कोरोनाच्याही या काळामध्ये अजूनही सावट पाहिजे तसं दूर झालेलं नाही. त्यामुळे तरी देखील लॉचे विद्यार्थी अतिशय आवर्जून मराठीचा या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. बरेच विद्यार्थी आहे, मी सुरुवातीलाच पार्टिसिपेंटमध्ये बघितले आणि खूप आनंद होतो, कौतुक वाटते, की इंग्रजीच्या मावशीचं प्रेम आपल्यावरती इतकं उफाळून येत असताना देखील तुम्ही माय मराठीसाठी आवर्जून सर्व विद्यार्थी उपस्थित झाले आहात. खरं तर 4:30 ची ही वेळ आहे. तुम्हाला मित्र-मैत्रिणींसोबत चहाच्या कट्ट्यावरती पळून जायचं फारसं तुम्हाला वाटत असेल, त्याही परिस्थितीत तुम्ही सर्व जुळले आहात. त्यामुळे मनापासून सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचे या ठिकाणी कौतुक करते, अभिनंदन करते. आणि अतिशय महत्त्वाचा विषय, खरं तर लॉ कॉलेजमध्ये ऑफलाईन हे व्याख्यान व्हायला हवं होतं. फार दिवसांपासून इच्छाही होती, की खरं तर म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष बोलण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. एक प्रतिस्पर्धी ज्याला म्हणतात. मुळात मी डिबेटर असल्यामुळे मला फार आवडतं, की विद्यार्थ्यांच्या समोर बोलायची फार इच्छा होती. पण तरी देखील वर्षा मॅडम, आपण काल आग्रहाची विनंती केली. तुम्ही मुळातच सुरुवातीपासून मार्गदर्शक म्हणून एक मोठी बहीण म्हणून आमच्या पाठीशी आहात आणि म्हणूनच समाजामध्ये आम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने नाव या ठिकाणी कमवू शकत आहोत. त्यामुळे निश्चितच विधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद आणि केशव तुपे सर, आपणा सर्वांसमोर या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन या विषयावरती मनोगत व्यक्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते आहे. कारण 6 दिवसाच्या मोठ्या आजारपणातून उठली आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना निवेदिका दाभाडे सर म्हटल्याप्रमाणे, निवेदिका, प्रसिद्ध व्याख्याता सर, तुम्ही सर्वांनी खूप कौतुक अमरावतीकरांनी माझ्यावरती केलं म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत हे वक्तृत्वाचा प्रवास नेऊ शकली. पण आज आवाज आणि तब्येत दोन्ही सोबत करणार नाही, पण मला जेवढं शक्य होतं विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांसमोर हा एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय पोटतिडकीने मांडायचा एक प्रयत्न करते. अमुच्या मनामनात दंगते मराठी, अमुच्या रगारगात रंगते मराठी, अमुच्या उराउरात स्पंदते मराठी, अमुच्या नसानसात नाचते मराठी, अमुच्या नसानसात नाचते मराठी. या ओळी मराठी भाषेची थोरवी खरं तर व्यक्त करतात मित्रमैत्रिणींनो. मराठी आपल्या सर्वांचा श्वास आहे. मराठी तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान आहे. संत ज्ञानेश्वरांनी तर मराठीला अगदी अमृताची उपमा दिली आणि म्हणून या मराठी भाषेला खरं तर 2000हून अधिक काळाचा वैभवशाली असा इतिहास लाभला आहे. आणि तरी देखील आजही आपल्याला मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज का पडते याचाही उहापोह करणे, खरं तर याच्यावरती चिंतन करणे, मनन करणे खूप गरजेचं वाटतंय. त्याचे विविध पुरावे खरं तर या वैभवशाली इतिहास आपल्या महाराष्ट्राला, भारताला मराठीचा मिळाला, त्याचे विविध पुरावे देखील आपल्याला मिळाले आहेत. आणि हेच पुरावे मराठीला अभिजात भाषेच्या परिघात नेऊन ठेवण्याचा एक प्रामाणिक असा, समर्थ असा प्रयत्न करत असतात. दौलत रायगडावर फडकलेला भगवा आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडणारे मराठी भाषेचे तख्त सत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानींनी दिलेल्या तलवारीसारखे आजही ते तळपते आहे. तो इतिहास जाज्वल्य आहे. त्यामुळेच या मराठी भाषेचं जतन होणे, संवर्धन होणे फार गरजेचं आहे. मुळात भाषा ही काही बंदीखान्यामध्ये वाढत नाही. प्रत्येकाला आपापली बोलीभाषा मांडण्याचा, बोलण्याचा, आपली मातृभाषा प्रगट करण्याचा प्रत्येकाला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि कुठल्याच जिवंत समाजाची भाषा ही खरं तर तळ्यासारखी साचू असूच शकत नाही. कारण दर कालमानाने निर्माण होणाऱ्या या नव्या ज्ञानाचं, नव्या विचारांचं, नव्या जाणीवांचे पाझर आत्मसात करत खरं तर पुढे जाणारी अगदी नदीसारखी भाषा असते. एकापासून दुसऱ्यामध्ये प्रवाहित होणार, एका समाजातून दुसऱ्या समाजामध्ये प्रवाहित होणार, एकमेकांच्या व्यथा वेदना, एकमेकांचे सुख-दुःख समजून घेणारी खरं तर ही बोलीभाषा प्रगट झालेली आहे. ती पाझरत असते कायम, ती वाहत असते कायम. आणि म्हणूनच अतिशुद्धता राखण्याच्या
कर्मकांडामध्ये रुतलेल्या आणि त्यामुळेच प्रगतीला मुकलेल्या अनेक भाषा खरं तर मृत पावलेल्या आपल्याला दिसून येतात. मराठीचे मात्र तसे झाले नाही. मराठीचे तसे झाले नाही याला कारणही तेवढंच दैदिप्यमान आहे. आपल्या 15 शतकाच्या प्रवासात मराठीने खरं तर आपलं भान जपत एक समृद्ध भाषा म्हणून ती आजही मनामनात, जनमानसात, गावागावात प्रत्येक कानाकोपऱ्यात, वेशीवेशीवरती मराठी भाषा ही आजही जिवंत आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना आपण मराठीची लेकरं आहोत. मात्र या स्पर्धेच्या या युगामध्ये कुठेतरी या मराठी भाषेचं जतन करण्यात आपण कुठे कमकुवत ठरलो का? आपण कुठे मागे पडलोत का? याचंही विचार होणं या ठिकाणी या मंचावरती गरजेचं वाटतं. मराठी अस्तित्व टिकवून ठेवण्याऐवजी आपण खरंच का पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये इतके भाळून गेले आहोत? इंग्रजी भलेही विद्यार्थी मित्रांनो ही जागतिक भाषा असेल, ही चलनातील व्यवहारातील चालू असलेली भाषा असेल किंवा मात्र रोजच्या जगण्यातही आपण त्या इंग्रजीचा मोठ्या प्रमाणामध्ये खूप सहज असा शिरकाव करून घेतलेला आहे. आणि म्हणूनच कदाचित आज आपल्याला मराठी संवर्धनाची गरज भासली असं या ठिकाणी म्हणावं लागेल. असं म्हणतात की माय मरो पण मावशी जगो, ही म्हण मराठीने खरं तर आपल्याला दिलेली आहे. पण या म्हणीचा देखील आपण एवढा मोठा विपर्यास केला की आपल्या दिनचर्येमध्ये आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने, खरं तर सुरुवातीपासून असं होतं की काही म्हणी खूप चांगल्या पद्धतीने प्रचलित असतात. लेकी बोले सोने लागेसाठी खरं तर आपण प्रत्यक्ष कुणाशी भांडण घेऊ शकत नाही, ते घेऊही नये. मात्र मराठीने इतकं सुंदर की म्हणी देऊन ठेवल्यात. किंवा आपण पूर्वीच्या काळी बघतोय की त्यावेळेला घराघरामध्ये सुनांना सासूसोबत वाद घालायची मुभा नव्हती. सासूच्या जाचाला कंटाळलेल्या त्या सुना असताना मग त्या गावच्या नदीवरती धुणं धुवायला जायच्या आणि त्यावेळेला लोकगीताच्या माध्यमातून अशी सासू काष्टबाई कांडू कांडू मारते वगैरे किंवा जातं दळण्याच्या माध्यमातून त्या जोरजोराने जातं दळायच्या आणि पोट तिडकीने त्या लोकगीत म्हणत राहायच्या. खरं तर भाषा ही समृद्ध होती. ती उघड उघड भांडण घेत नव्हती, परंतु ती होणाऱ्या जाचातना आपल्या मनामध्ये काय वेदना आहे स्त्रीच्या त्या मांडण्यासाठी किंवा पुरुष सुद्धा अनेक लोकगीताच्या माध्यमातून आपल्या व्यथा वेदनांना वाटा मोकळ्या करून द्यायच्या. खरं तर भाषा या सगळ्या गोष्टींसाठी होती. पण मराठी भाषेला आपण इंग्रजी मावशीच्या प्रेमामध्ये कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. याचाही आपण आजच्या नव्या पिढीने विचार करणं फार गरजेचं मला वाटतं. आणि म्हणून माय मराठी आणि सतत आपल्या भोवती मिरवत असलेली इंग्रजी आणि म्हणून माय मराठी कदाचित दुरून आपल्याकडे बघत असावी की मी तुमची माय आहे, मी तुमची आई आहे. मुळात बोलीभाषा घरात आपली मातृभाषा मराठी आहे. पण इंग्रजीच्या या अति शिरकावामध्ये आपण सगळेजण मराठीला कुठेतरी मराठीसोबत हेळसांड करतो आहे की काय, असंही या ठिकाणी मला विचार करायला भाग पडतंय. किती सहज आपली सकाळ, किती सहज आपली दुपार आणि किती सहज आपली संध्याकाळ इंग्रजीमय झाली याचाही विद्यार्थी मित्रांनो आपण विचार करणं गरजेचं आहे. मुळात आपण आपली संपूर्ण दिनचर्याच इंग्रजीकडे तर सोपवून दिलेली नाही ना, याचाही विचार होणे या ठिकाणी गरजेचं वाटतं. आपण बघा ना की किती सहज मायची आपली आई होती, पण आईची कधी मॉम झाली कळलंच नाही. बाबांचा कधी डॅड झाला कळलंच नाही. बहिणीची कधी सिस झाली हेही कळलंच नाही. आणि भावाचा कधी ब्रो झाला हेही कळलंच नाही. जीवाभोवती नुसता क्रो क्रो वाढला म्हणजे काव काव वाढली. इतकं इंग्रजीचा शिरकाव आपण आपल्या दिनचर्येत करून टाकला. मुळात आमचं वैर, तुमचं वैर, माझं वैर किंवा आपल्या साहित्यिकांचं वैर हे मुळात इंग्रजी किंवा इतर कुठल्या भाषेसोबत नाहीच मुळी. मात्र मावशीच्या मायेने आपल्या जागतिकीकरणामध्ये आपल्या रक्तात टिकवून ठेवणाऱ्या इंग्रजी सोबत तर नाहीच नाही, परंतु मूळ प्रश्न की इंग्रजीवरती बहिष्कार आता टाकायचा तर तोही नाही. इतर कुठल्या भाषेवरती मग बहिष्कार टाकायचा आहे का? तोही नाही. मात्र विषय आहे, मूळ विषय तो आहे तो मराठी भाषेच्या संवर्धनाचा, मराठी भाषेच्या जपवणुकीचा. मग भाषा म्हणजे केवळ शब्दांचं संकलन आहे का? तर तेही नाही. समाजाचं वैचारिक अधिष्ठान म्हणजे भाषा. समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता, आकार, आशय देणारी भाषा आणि मुळात भाषा हीच आपल्या दैनंदिन जीवनाला एक ऊर्जा प्रदान करणारा असा एक अखंड स्रोत आहे. आणि म्हणूनच अगदी तशीच मराठी भाषा आता लोप पाहू नये ही जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो आता नवी पिढी म्हणून, आताची पिढी म्हणून, कारण आपल्या साहित्यिकांनी फार मोठा साहित्य रूपी वारसा मराठी साहित्य आपल्या सगळ्यांना दिलेला आहे.
परंतु ते साहित्य जपण्यासाठी, ते साहित्य वाचण्यासाठी, ते साहित्य समाजात बोलण्यासाठी आणि समाजामध्ये ती रुजवण्याची जबाबदारी मात्र आता तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच इंग्रजीचा वाढता शिरकाव बघता आणि मराठी भाषेवरील वाढतं संकट बघता हे तिच्या शब्दकोशावरील आणि साहित्यावरील संकट नाही, हेही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरचं देखील संकट आहे, असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी आता गृहीत धरलं पाहिजे. ते समजून घेणंही गरजेचं आहे. क्रांतिकारक नेहमी म्हणायचे की कुठल्याही समाजाची प्रगती आणि कुठल्याही समाजाची क्रांती ही स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येत असते. आणि म्हणूनच जोपर्यंत आपण या मराठी भाषेची पेरणी जी केलेली आहे ती उगवलं आहे, परंतु त्याला खत पाणी जर आपण जोवर घालणार नाही, तोपर्यंत आता आपल्या उदरातून निर्माण होणाऱ्या नव्या पिढीमध्ये ती मराठी भाषा रुजणार नाही, त्याचं फळ आपल्याला दिसणार नाही. आणि ही फलश्रुती येण्यासाठी नव्या पिढीला आपण कॉन्व्हेंटच्या संस्कृतीकडे, ठीक आहे ती काळाची गरज आहे, मात्र तरी देखील माय मराठीला देखील आजच्या नव्या पिढीमध्ये रुजवणं हे तुमचं आमचं म्हणून नव्या पिढीचं हे फार मोठं कर्तव्य आहे. ती दिंडी खरं तर साहित्यिकांनी आपल्या खांद्यावरती दिली आणि आता त्या पालखीचे भोई होणं हे तुम्हा आम्हा युवा पिढीची आता खूप मोठी एक जबाबदारी आहे. संत एकनाथांनी एक संतप्त प्रश्न समाजाला केला होता की संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजे संस्कृतचा त्यावेळी इतका मोठा उहापोह होता, तर मग इतर भाषा काय चोरून आणलेल्या आहेत का? नाही, त्याही इथल्या मातीत रुजल्या आहेत. त्याच्यामुळे हे रुजलेलं बी पण आहे, ते रुजलेलं मातीमधलं खरं तर आता आपण याला खूप प्रत्येक ठिकाणी घेऊन असं जागोजागी ती पेरणं गरजेचं आहे. उद्या जाऊन असं नको व्हायला की इंग्रज निघून गेले आणि इंग्रजी ठेवून गेले, म्हणजे उद्या जाऊन पुन्हा एकदा इंग्रजांच्या स्वाधीन आपण आपला देश करतो की काय, असंही होऊ नये. त्याच्यामुळे तीही खबरदारी घेणं ही तुम्हा आम्हा पिढीचं कर्तव्य आहे. आज तोच प्रश्न इंग्रजीचं जे स्तोम वाजवणाऱ्या विचाराला खरं तर विचारावसा वाटतो की पूर्वी पौरोहित्यांनी ज्या पद्धतीने संस्कृत स्तोम वाजवलं, आज 1-2%, 5% इंग्रजी बोलणारे काय करतात की इंग्रजीचा इतका मोठा बाऊ सध्या समाजामध्ये करून ठेवलाय की नक्कीच मराठी कुठेतरी लोप पावत चालली आहे. हेही सत्य आता आपल्याला नाकारता येणार नाही. अगदी शासनाला आता इंग्रजी भाषेच्या संवर्धनाची गरज पडली आहे. शाळोशाळी महाविद्यालयांमध्ये तसं शासनाला परिपत्रक द्यावं लागतंय आणि आपल्याला ती संवर्धनाची गरज, कारण इतके मोठे साहित्यिक, तुपे सरांसारखे साहित्यिक आहे ज्यांनी, आपण समाजाला काही पुस्तकं देतो, आपण समाजाला काही विचार देतो, तर ती मराठी भाषेची ही विचारधारा, ही अखंडता कायम टिकून राहण्यासाठी मात्र आता आपल्याला किमान दैनंदिन जीवनामध्ये तरी आपलं मराठीला जागृत ठेवणं, मराठीला जिवंत ठेवणं हे आता नव्या पिढीच्या हाती आलंय. पालक आणि विद्यार्थ्यांची मराठी भाषेविषयीची जर उदासीनता पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की आता पालकांमधली सुद्धा ही उदासीनता, म्हणजे माझ्यासारखी पालक जेव्हा मुलाला शाळेत घालायचा विचार करते तर जिल्हा परिषदची शाळा ही माझं प्राथमिकता कधीच राहत नाही. मग इथे पालक म्हणून आम्ही इतकी उदासीनता का बाळगतो? तर मराठी भाषेचं भवितव्य आणि भविष्याबाबतची चर्चा, भविष्याबाबतचा प्रयत्न होणे देखील गरजेचं आहे. आज महाराष्ट्रात सेटनेट, एमफिल, पीएचडी यांसारख्या मोठ्या पदव्या मराठी भाषेत मिळवून सुद्धा कित्येक तरुण बेरोजगार आहेत. अनेक मराठी भाषिक तरुण बेरोजगार आहेत. त्यासाठी शासनाने ठोस पावले खरं तर उचलण्याची गरज आहे. काल परवा पुन्हा निकाल लागल्या. काय शाश्वती आहे नोकरीची? शासनाकडून प्रयत्न सुरू नाही असेही नाही. मराठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ घ्या, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ घ्या आणि राज्य मराठी विकास संस्था, या संस्थांची कार्यालय मुंबईमध्ये अगदी वेगवेगळ्या ठिकाणावरती विखुरलेली असताना यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी, ती निर्माण करण्यासाठी शासनाने खरं तर 2016 पासून प्रयत्न केले. सिडकोकडे भूखंडाबाबत विचारणा केली. आता या भूखंडाचा ताबा देखील शासनाला देण्यात आलाय. मात्र विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ही इमारत उभारणीची जबाबदारी देखील शासनाने घेतली. एक सांस्कृतिक केंद्र म्हणून नक्कीच हे केंद्र, ही इमारत दिमाखामध्ये जरूर उभी राहील. मात्र मराठी भाषेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सरकारने या इमारतीमधील सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी ठोस पावलं आणि जातीने लक्ष घालणं देखील गरजेचं आहे. या विचारपीठावरून ऑनलाईन का असेना सरकारला विनंती करेल की अनेक महामंडळ, अनेक मंडळ
तुम्ही नक्कीच एका छताखाली आणताय, परंतु शासनाने जातीने लक्ष देऊन मराठी भाषेचं खऱ्या अर्थाने संवर्धन होतंय का? समाजामधील प्रत्येक घटकाकडे किंवा नव्या पिढीकडे ते खऱ्या अर्थाने पोहोचत आहे का? याचंही लक्ष देणं सरकारकडे हा प्रश्न टाकते, सरकारकडे ही समस्या मांडते की आणि सरकारला विनंतीही करेल या विचारपीठावरून की तुम्ही नक्कीच याच्यासाठी प्रयत्न, केवळ भूखंड मिळवणे, केवळ इमारत उभी करणे म्हणजे विकास नव्हे, तर त्या इमारतीच्या आतमधून खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं संवर्धन होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपण बघतोय की कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषा आपल्या भाषेची शुद्धता जपून ठेवतात. मात्र मंडळी, तसं मराठीच्या बाबतीत दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भाषेचा शिरकाव देखील आपल्या मराठीमध्ये अधूनमधून होत असतो. इंग्रजी भाषेचा अवास्तव हट्ट कमी करून मराठीवरती लक्ष केंद्रित करण्यास तर ही काळाची गरज झालेली आहे. साहित्य संमेलनातील वाद जरा आपण बाजूला ठेवायचा का? दरवर्षी असे साहित्य संमेलन घडून येतात. साहित्य संमेलनातून काय मिळतं, काय अभिप्रेत असतं, युवा पिढीला काय कविता ऐकायच्या असतात, काय साहित्य पाहिजे असतं, हे एकीकडे राहतं. मात्र कुठेतरी तिथे होत असलेली पार्शालिटी किंवा साहित्य संमेलनातून खऱ्या अर्थाने दर्जेदार साहित्य युवा पिढीपर्यंत नेमकं पोहोचतं का? अशा युवा पिढीच्या चर्चा, आमच्या तरुण पिढीच्या चर्चा त्या ठिकाणी घडवून का आणत नाही? तिथे तेच ते चेहरे त्या साहित्य मंडळावरती का दिसतात? हाही प्रश्न मला मराठी भाषेच्या संवर्धनाच्या वरती बोलत असताना पडतो आणि मला असं वाटतं की निश्चितच याच्यावरतीही विचारमंथन होणं गरजेचं आहे. इंग्रजी ही ज्ञानार्जन आणि जगाशी संवाद करण्याची भाषा असली तरी मराठी भाषिकांनी मात्र या वादात मराठीला विसरता कामा नये, अशी ही आग्रहाची विनंती या विचारपीठावरून नक्कीच करेल. केवळ पुरस्कारासाठी ग्रंथ निर्मिती हा उद्देश नकोच. माधवराव पटवर्धन, श्री कृ कोल्हटकरांची भाषा शुद्धीची चळवळ देखील आपण युवा पिढीने पुढे नेणं आज गरजेची वाटते. शासकीय स्तरावरती शेरा हा मराठीतच असला पाहिजे, ही चळवळ आता व्यापक होणं गरजेचं आहे आणि याच्याकडे देखील सरकारने जातीने लक्ष घालणं, हेही मला या विचारपीठावरून बोलणं मी माझं कर्तव्य समजते. मुळात दैनंदिन जीवनाचा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा विचार करतो, जोपर्यंत आपण मराठीला पूर्वीसारखं वैभव मिळवून देणार नाही, पूर्वीसारखं महत्व देणार नाही, तोवर ही परिस्थिती सुधारेल असं मला तरी आज वाटत नाही. कारण मोबाईल आपल्या जसा अंगवळणी पडला, तसंच आता आपली मराठी पुन्हा एकदा जुन्यासारखी अंगवळणी का पडू नये? आपली गुड मॉर्निंग शुभ सकाळ का होऊ नये? आपली गुड आफ्टरनून शुभ दुपार का होऊ नये? आणि झोपता झोपता आपली गुड नाईट ही शुभरात्री का होऊ नये? याचाही विचार युवा पिढींनी आपण करायला पाहिजे. कारण आजच्या जुन्या पिढीपेक्षा मोबाईल आपण जास्ती वापरतो आणि म्हणूनच समोरून येणाऱ्या हॅलोला नमस्कार मंडळी असं आपण का म्हणू नये आणि आपल्या मराठीला आपण का जागवू नये, याचाही विचार या विचारपीठावरून विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे हा प्रश्न टाकते, याचाही विचार तुम्ही करणं फार गरजेचं आहे. किंवा मोबाईल सारखं आपल्या माय मराठीला पुन्हा एकदा आपल्यामध्ये रुजवणं तुम्ही आता प्रयत्न करणंही गरजेचं आहे. जर आपण या विचारपीठावरून संपूर्ण जगाचा आढावा घेतला तर मला असं वाटतं की 15 म्हणजे अगदी आकडेवारी सांगतात की 15 कोटी माणसं मराठी बोलतात या जगात. त्यापैकी 12 कोटी माणसं निव्वळ महाराष्ट्रात आहेत आणि जगातलं एकही असं शहर नाही की मोठं शहर नाही की जिथे मराठी माणूस पोहोचला नाही. तो त्याच्या कार्यकर्तृत्वाने पोहोचला, तो त्याच्या हुशारीने पोहोचला. त्याला त्याच्या मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी खरं तर अशा विचारपीठावरून बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मराठी भाषेचं वय भलेही मोजून सांगता येणार नाही, परंतु जेव्हापासून महाराष्ट्रात माणसे राहतात तेव्हापासून मराठी भाषा अस्तित्वात आहे, हेही नाकारता येणार नाही. भाषेनंतर लिपी तयार व्हायला भलेही कित्येक शतके लागत असतील, मुळात पुरातन काळी साहित्य हे फक्त ठराविक लोकांसाठी होतं, ते ठराविक लोकांपुरतच मर्यादित होतं. पाठशाळांमधून, गुरुकुलामधून केवळ संस्कृतच शिकविल्या जायची आणि जी फक्त 1% लोकांना येत होती. संत साहित्याने मात्र मराठी भाषेचा उगम केला. पहिले साहित्य म्हणून महानुभाव पंथांचा लीळा चरित्र हा मराठीतील पहिला लिखित ग्रंथ आला. आजही तो ग्रंथ सगळ्यांना समजतो इतका सोपा आहे, परंतु फादर स्टीफन नावाचा इंग्रजी माणूस ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसारासाठी भारतात येतो. इथे येऊन तो मराठी शिकतो, बायबलला मराठीमध्ये अनुवादित करतो आणि मग आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करतो. पण स्वतःच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासोबतच मराठी भाषेचं थोरवी गाणं सुद्धा फादर स्टीफन
विसरत नाही. आणि ते म्हणतात, जैसी दीपा माझी दिवटी, की परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी मराठी, अशी ही समृद्ध मराठी, तुकोबाची मराठी, ज्ञानदेवाची मराठी, नामदेवाची मराठी, अण्णा भाऊ साठेंची मराठी. आणि म्हणूनच युवा मित्र मैत्रिणींनो, तुमची मराठी, माझी मराठी, आपल्या सर्वांची माय मराठी, तिचं संवर्धन करण्यासाठी आपण कायम प्रयत्नरत राहूया. नवी पिढीचं देणं काय लागतं, तर इथे निर्माण झालेल्या या बोलीभाषा, इथे आपल्या ज्येष्ठांनी निर्माण केलेल्या या पाऊलखुणा, इथे महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक मोठ्या साहित्यिकांच्या संत परंपरेने दिलेली ही मराठी भाषा, यांचं जपणूक, यांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि निश्चितच आपण हे शब्द देऊया आपल्या ज्येष्ठांना, की या मराठीचं किमान आमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये तरी आम्ही मराठीचा उपयोग करू. कारण महाराष्ट्र ही आपली भूमी आहे आणि गरजा महाराष्ट्र म्हणून नुसतं गरजणं महत्वाचं नाही, बरसणं महत्वाचं नाही, तर आपल्या अंगवळणी ती भाषा आणणंही तेवढंच गरजेचं आहे. मग आज मराठीच्या संवर्धनाचीच नेमकी गरज का पडते, इतर भाषेच्या संवर्धनाची गरज का पडत नाही, याचं जरा विश्लेषण बघूया. आणि मग या कारण ही झूम मीटिंग वरती व्याख्यान सुरू आहे, वेळेची मर्यादा नक्कीच असणार. आणि म्हणून इंग्रजी व इतर भाषा आपल्या भाषेचं विलगीकरण खरं तर करत नाही युवा मित्रांनो, कळलंय? इंग्रजी किंवा इतर भाषा आपल्या भाषेचं विलगीकरण करत नाही. आपण बघा, जेव्हा आपण एकत्र कुटुंबात राहतो तेव्हा येणारी आनंद, सुख दुःख, संकट, समस्या, संघर्ष हा संपूर्ण कुटुंबाचा असतो. त्या समस्येचं निराकरण करण्याकरिता संपूर्ण कुटुंब एकत्र लढतं. मात्र अशी संकटे, अशी समस्या जेव्हा विभक्त कुटुंबात येतात तेव्हा त्याच्याशी दोन हात करायसाठी जरा वेळ लागतो. एक अखंड कुटुंब, एकत्र कुटुंब गुण्या गोविंदांनी नांदताना कुटुंबाची सर्वतोपरी प्रगती होत असते. सुखादुःखात सगळ्या गोष्टींमध्ये ते सामूहिकपणे त्याचा सामना करतात. आपण आपल्या मराठीच्या वाटण्या करून टाकलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित आपल्या मराठीच्या संवर्धनाची गरज आज आपल्याला पडते. उच्च भाषा, नीच भाषा, खालची भाषा, वरची भाषा, घाटातली भाषा, वऱ्हाडातली भाषा, विदर्भातली भाषा, कोल्हापूरची भाषा, एवढंच काय तर पुणेरी पाटी म्हणून कित्येकदा पुण्याच्याही भाषेला डिवचण्याचं काम आपल्यामधून अधूनमधून होत राहतं. म्हणून आपल्याच भाषेची जेव्हा आपण वाटणी करतो तेव्हा अखंड मराठी भाषेचा आग्रह आपण कसा काय बरे धरू शकणार. आता अगदी साधं उदाहरण घ्या, की प्रत्येक 12 कोसावरती मराठी भाषा बदललेली आपल्याला लक्षात येते. अगदी कोकणामध्ये म्हणायचं झालं तर तुझा नवरा आला ग, याला प्रादेशिक भाषेत तुझा घो इलो ग. कोल्हापुरात तेच जाऊन बघितलं, पोरी तुझं पाहुणं आलं. पुणेरी भाषेत विचार केला, वज्र चुडेका मंडित सकल सौभाग्यवती नीराचे यजमान आले. हे झालं पुण्याचं. मराठवाड्यात सावजी आले. विदर्भात दाभाडे सर काय म्हणतील आपल्या विदर्भात? बापू आले. अगदी बरं, विदर्भामध्येच थांबत नाही बरं हा प्रवास, तर पूर्व विदर्भात गेल्यानंतर भाटो आले. म्हणजे आपल्या मराठी भाषेचं किती मोठं आपण वाटण्या अगदी करून टाकल्या. जर त्या भाषेची अखंडता तुम्ही आम्ही विद्यार्थी मित्रांनो जपली असती तर मला असं वाटतं की हा विषय खरं तर खूप मोठा आहे. म्हणजे इतकं इंग्रजीचा शिरकाव किती सहज, जसं बहिणीची सीस झाली सांगितलं, भावाचा ब्रो झाला. आता आणखी एक गमतीशीर एक उदाहरण तुम्हा सगळ्या विद्यार्थी मित्रांशी शेअर करते आणि या विषयाच्या शेवटाकडे जाते. अगदी मुंबईमध्ये राहणारी माझी मोठी ताई आणि तिच्या मुलीवरती इतकं काही इंग्रजी शाळेचं म्हणजे खूप जास्त इंग्रजी शाळेचा तिच्यावरती प्रभाव होता. आणि नोकरीवरून थकून भागून आलेले आमचे जावई आल्यानंतर रात्री 12-12:30-1 वाजले दौऱ्यावरून आल्यानंतर, आणि मुलीनी दार उघडता क्षणी वडिलांना काय म्हणावं. म्हणजे आता इथे सगळे विद्यार्थी तरुण आहेत, त्यामुळे तुम्हाला सांगते की पप्पा फक्त बाबाचा डॅड, बाबाचा पप्पा किंवा बाबाचा पा एवढंच झालं नाही दाभाडे सर, तुपे सर, तर त्याच्याही पुढे जाऊन काय बरं झालं असेल. दार उघडताच लेक बापाला म्हणते, आगय पापी. आता जावयाला प्रश्न पडला की कोणतं पाप करून. काही वेळसाठी ते बायकोकडे पाहतच राहिले की बाबा मी कुठलं पाप करून आलो नाहीये. म्हणजे बायको की रात्री 1 वाजता घरी येता, कुठलं पाप करून. म्हणजे तिने पप्पाचं पापी इतकं सहज केलं, पण त्याच्यातून निघणारे अर्थ, म्हणजे जर आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य आपण जपलं नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा अशा पद्धतीने चुकीचे अर्थ निघतात. तसे मराठी भाषेचे फार अर्थ निघतात. त्याच्यामुळे भाषेचं सौंदर्यीकरण आपण जपलं पाहिजे. मुळात मराठी भाषेकडे मी कशी बघते,
तर मला माझी मराठी एखाद्या नववधूसारखी भासते. मला माझ्या मराठीचे जेव्हा त्याचे कानामात्रा त्या नववधूच्या पदरासारखे भासतात. मला माझ्या मराठीच्या वेलांटी उकार तिच्या डोईवरचा वेलांटी तिच्या डोईवरचा पदर भासतो. मला एवढंच नाही तर मराठी भाषा वाक्याच्या पूर्णत्वाला येणारा स्वल्पविराम मला सांगते की माझ्या मराठीची अजून कर्तव्य आहे. जसे की एका नववधूच्या कुटुंबासाठी कर्तव्य असतात. पुढल्याची नव अतिथीचं आगमन म्हणजे पुढलं वाक्य पुन्हा सुरू होणार असतं. सोबतच मला मराठी भाषेच्या त्या वाक्याच्या शेवटी स्वतःचं असलेला अर्थ. पूर्ण विराम हा त्या नववधूच्या कपाळावरची कुंकू वाटते आणि त्या सौभाग्याचं लक्षण वाटतं. इतकी सुंदर, इतकी देखणी माझी मराठी भाषा, त्याचं सौंदर्य जपणं हे तुम्हा आमचं एखाद्या नववधूसारखी ती मराठी भाषा आहे की तिचं सौंदर्य, तिचे अलंकार म्हणजे वेलांटी, उकार, आकार, काना, मात्रा हे सर्व आहेत. आणि मग का नाही अशा नववधूचं स्वागत आपण आपल्याच घरात करायचं? का नाही तिच्या विकासासाठी आपण झटायचं? का नाही त्या मराठी भाषेच्या सौंदर्याचं जतन तुम्ही आम्ही करायचं? मुळात व्याकरणाच्या मुशीत भाषा घालताना, 12 गावच्या वेशीत त्या भाषेला घुसवताना भाषेचं सौंदर्य, अखंडता भग्न होऊ नये याची खबरदारी युवा पिढी आपण घेतली पाहिजे. प्रथम भाषा शिकायची की व्याकरण शिकायचं या गोंधळात आता आपण पडूच नये. तुपे सरांसारखे मोठे साहित्यिक आहेत आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी. संत साहित्याने, प्रगल्भ साहित्यिकांनी, संत परंपरेंनी जी बोलीभाषा विकसित केली आहे, किमान तिचे संवर्धन आपण आपल्या दिनचर्येत दररोज करूया. इंग्रजी मावशीवरती प्रेम करताना आपण आपल्या माय मराठीला विसरून जाऊ नये एवढी इच्छा या विचारपीठावरून व्यक्त करते. आणि मराठी भाषा संवर्धन ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. या विषयाच्या शेवटाला जाताना एवढंच म्हणेन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरीच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात आम्ही माय मानतो मराठी, एवढ्या जगात आम्ही माय मानतो मराठी. धन्यवाद माननीय शिप्राताई. आपण मराठी संवर्धन दिनानिमित्त मराठीचं संवर्धन प्रत्येक व्यक्तीने, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने अंतःकरणापासून करावं आणि या मायबोली मराठीचं या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये याच्या संवर्धनाच्या अनुषंगाने याचा प्रचार प्रसारही व्हावा असा आपण संदेश आजच्या संवर्धनाच्या दिवशी दिला. त्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद आपल्याला देतोय. खरंच मायबोली मराठी ही जपणं काळाची गरज आहे. कारण आमच्या लॉ मध्ये सुद्धा, विधीमध्ये सुद्धा या मराठी मायबोलीची अत्यंत आवश्यकता आहे असं मी मानतो. कारण जेव्हा आम्ही या इंग्रजी भाषेमध्ये विधीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतो, शिकवतो, तेव्हा विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात जास्तीत जास्त, त्यांना इंग्रजी भाषेचा थोडीशी अडचण जाते आणि इंग्रजी भाषेची अडचण गेल्यामुळं त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण सुद्धा होतात. माझा एक विद्यार्थी होता, त्याला मराठीचं फार गर्व होतं, परंतु इंग्रजीमध्ये त्याने ऍडमिशन घेतली लॉला आणि त्याला इंग्रजीचे पेपर लिहिताच नव्हते. सर म्हणे माझं भाग्य कसं होईल इंग्रजीमुळं, मला तर लॉ मध्ये पुढे जायचं आहे पण मला इंग्रजी येत नाही, मला तर मराठीमध्ये पेपर लिहिता येईल, मग विद्यापीठाने काही सोय केली आहे का आमच्या करता की मी मराठीमध्ये पेपर लिहू शकेल. या महाराष्ट्रामध्ये या मराठीचं संवर्धन करण्याच्या उद्देशाने आमच्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा इंग्रजी माध्यम शिकवण्याचा जरी असेल तर तो विद्यार्थी मराठीमध्ये पेपर लिहू शकतो, एवढी मात्र मराठीचं संवर्धन करण्याच्या उद्देशाने या आपल्या विद्यापीठाने पावले उचललेले. विद्यार्थ्यांनी मराठीत पेपर लिहिले आणि विद्यार्थी या लॉ मध्ये पास झाला. त्यानंतरही त्याला अडचणी निर्माण केल्या का सर मला तर आता मराठीतून मी लॉ केलं, इंग्रजीचं लॉ मी मराठीतून माझ्या मनाने दिलं आणि मी पास झालो, आता मी माझी लॉची प्रॅक्टिस कशी करू. जज न्यायाधीश इंग्रजीमध्ये बोलतो, माझे सिनियर वकील इंग्रजीत बोलतात आणि मला तर इंग्रजी बोलता येत नाही. म्हटलं घाबरायचं काहीच कारण नाही, माय मराठी आहे आपण, तुम्ही मराठीत मस्त आर्ग्युमेंट करा, मराठीत साक्ष घ्या, मराठीमध्ये सर्व काही करा. तो विद्यार्थी त्याने मराठीमध्ये आर्ग्युमेंट सुरू केले,
मराठीमध्ये आपलं मांडणी सुरू केली आणि बऱ्याच केसेसमध्ये तो जिंकला. आणि जजला शेवटी वाटलं की हा व्यक्ती मराठीत बोलतो आहे, आपणही मराठीत जजमेंट का देऊ नये, तर त्याच्या केसमध्ये जजनी सगळे मराठीतच जजमेंट दिले आजपर्यंत. ही अमरावती मधली एक फार मोठी मला आनंदाची या बाबी दिसून आल्या की विद्यार्थ्यांनी आपल्या लॉच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा लॉ मधून इंग्रजीतून शिक्षण घेत असताना मराठीतून परीक्षा दिल्या आणि मराठीतून आर्ग्युमेंट करतो आहे आणि मराठीतून तो संवर्धन करतो आहे. हेही एक भाग्याची गोष्ट या महाविद्यालयाला मला ऐकायला मिळाली. खरंच या मराठीचं संवर्धन होणं हे काळाची गरज आहे आणि अत्यंत आवश्यकता सुद्धा आहे. मी तर म्हणेन की या विद्यापीठाने 5 इयरला मराठी विषय त्यांनी आणलेला आहे. 5 इयरला इंग्रजीचे विषय आहेतच, पण मराठी विषय सुद्धा आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने 3 इयर आणि LLM ला सुद्धा एक कंपल्सरी विषय मराठी आणला पाहिजे, म्हणजेच मराठीचं संवर्धन हे चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं. खरंच चित्राताई, आपण या संवर्धनाच्या निमित्ताने आपण अनमोल असे विचार या संवर्धनाकरता आपण सर्व विधी विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना दिले, त्याबद्दल मी तुमचे पुनश्च धन्यवाद देतोय. आणि यानंतर मी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर केशव तुपे साहेब यांना प्रार्थना करेल की त्यांनी आपला हे साहित्य आणि या मराठीचं पूर्ण संवर्धनाच्या अनुषंगाने आपलं उद्बोधन आम्हाला सर्वांना करावं अशी मी आपणास प्रार्थना. आदरणीय डॉक्टर तुपे. सर्वांना नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय या विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि आमच्या स्नेही डॉक्टर वर्षाताई देशमुख, ज्यांचं आताच भाषण नव्हे तर निवेदन ऐकतच राहावं असं सारखं वाटत होतं. आणि त्यांचं नावही एका नदीहून आलेलं आहे आणि सारखं ज्याला नदी ही प्रवाहित किंवा ज्याला आपण तिचा जो काही प्रवाह आहे हा सतत वाहता राहत आलेला आहे, अशा स्वरूपाच्या महाराष्ट्रातल्या एक महत्वाच्या निवेदक श्रीमती क्षिप्रा मानकर, आणि ज्यांच्या आग्रहामुळं मी या ठिकाणी आज उपस्थित झालो. मला भाषण वगैरे हा प्रकार फारसा मी देतही नाही आणि सरांनाही माहित आहे, परंतु खास आग्रह मला मोडावला नाही. असे कायद्याचे जाणकार विधिज्ञ मी म्हणणार नाहीत, कारण खास मराठीतला कायदा हा आमचा जो काही शब्द आहे त्या कायद्याचे जाणकार आणि आमचं एक वेगळ्याच प्रकार जे नातं ज्याला आपण इंटरलिंकेजेस म्हणूया आपण, अशा स्वरूपाचे असलेले माझे ज्येष्ठ मित्र म्हणेन मी, आणि वेगळ्या अर्थानं ते मार्गदर्शक आहेत असे डॉक्टर दाभाडे सर. आणि या ठिकाणी तुम्ही जवळपास 100 विधिज्ञ किंवा विधी विद्यार्थी या सगळ्या ऑनलाईन जोडले गेलेले आहात एका वेगळ्या अशा उपक्रमासाठी. तेव्हा सर्वांना मी या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं नमस्कार करतो आणि माझे काही जे विचार आहे किंवा शब्द असतील ते तुमच्या पुढे ठेवतो. मुळात आमच्या क्षिप्राताईंनी अतिशय सुंदर पद्धतीनं हा सगळा जो एक माहोल आहे या भाषा पंधरवडे संदर्भातला सारखं तो ऐकतच राहा भाषा, त्यांच्या या निवेदनातून त्यांनी किंवा कथनातून म्हणूया आपण, या कथनातून आमच्या समोर ठेवला. मी प्रमुख अतिथी असल्यामुळे फार काही बोलायचं त्यांनी काम ठेवलेलं नाहीये. 1-2-3 मुद्दे 10 मिनिटांमध्ये मी सांगून माझं हे मनोगत थांबवणार आहे. मुळात आपला आजचा जो उपक्रम आहे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असं आपण संबोधतो. आणि मराठी राज्य अस्तित्वात येऊन जवळपास आपल्याला आता 60 वर्ष होत आहेत आणि देश स्वतंत्र होऊनही
75 वर्ष होत आहेत. आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत. आणि एवढ्या या स्वातंत्र्यानंतरच्या काळात, या अलीकडच्या काळात म्हणेल मी, 21व्या शतकामध्ये, की आपल्याला आपली जी भाषा आहे कुठलीही असू दे, ती भाषा तिचं संवर्धन करावं असं वाटतंय. म्हणजे याचा अर्थ एखाद्या गोष्टीचं म्हणजे जे हेरिटेज म्हणूया आपण, की जो काही वारसा आपल्याला मिळालेला आहे, त्या वारशाचं संवर्धन करण्याची जेव्हा वेळ येते, याचा अर्थ तो वारसा आपला कुठेतरी धोक्यात आहे. म्हणजे काहीतरी एक धोक्याची जी काही घंटा आहे ती घंटा वाजायला लागलेली आहे. आणि या अनुषंगानं हा धोका किंवा या धोक्याचं सूचन लक्षात घेऊन आपण या किमान ज्या देशी भाषा आहेत, आणि हे काही इथं भारतामध्येच घडतायत अशातली गोष्ट नाही, किंवा महाराष्ट्रामध्येच घडतंय अशातली गोष्ट नाही, तर जगभर जो म्हणूया आपण, की हा धोक्याचा जो काही इशारा आहे वेगवेगळ्या भाषा तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी, संशोधकांनी दिलेले आहेत, की त्यामध्ये एक अलीकडचा जो काही युनेस्कोचा जर तुम्ही अहवाल पाहिला, ॲटलास ऑफ वर्ल्ड लँग्वेजेस इन डेंजर अशा स्वरूपाचा 2011चा तो अहवाल किंवा रिपोर्ट आलेला आहे. आणि त्यामध्ये हे सगळे जे जे जगभरच्या ज्या भाषा, ज्या कुठंतरी ज्याला आपण देशी भाषा म्हणूया, व्हर्नाक्युलर लँग्वेजेस म्हणूया, आपण डायलेक्ट्स म्हणूया, की ह्या अलीकडच्या काळात आणि विशेषतः गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये, म्हणजे करणानंतरचा जो काही काळ म्हणू आपण, की या काळामध्ये जो धोका आहे, हा धोका या सगळ्या भाषांना निर्माण झालेला आहे. आणि काय फरक पडतो, किती आपण हे होईल, की मराठी जरीही आज लुप्तप्राय झाली किंवा नामशेष झाली किंवा ती अस्तित्वात राहिली, तर काय फरक पडणार आहे, की एखादी भाषा जाऊन या भाषेऐवजी दुसरी भाषा जागा घेऊन टाकेल. ती कुठंतरी आपल्या क्षिप्राताईने जे उदाहरण दिलं, की बाबा डॅड आणि बाबाचं जे काही पापी वगैरे जो झालेला आहे, अशा स्वरूपाची एक कोड लँग्वेजेस जो म्हणू आपण, की वेगळी जी काही नवा संकेत व्यूह भाषे संदर्भातला तो येईल. काय विशेष काय आहे त्यामध्ये? परंतु आपण खोलवर जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की भाषा मरणं किंवा भाषा नाहीशी होणं, ती लुप्त होणं, याचा अर्थ ती केवळ भाषा असत नाही. म्हणजे या उत्क्रांतीमध्ये, म्हणजे या हजारो लाखो वर्षाच्या उत्क्रांतीमध्ये आपण कमावलं काय? त्या अन्य प्राण्यांपेक्षा वेगळं काय आपल्या जवळ आहे, की त्या उत्क्रांतीच्या या काळामध्ये अन्य प्राण्यांपासून आपल्याकडं एक वेगळेपण, जसं डार्विन सांगतो त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये, की या मानव वेगळा कसा झाला, की त्याचं थंब ऑफ अपोजिबिलिटी जे एक तत्व आहे, की जो आपला अंगठा अन्य बोटांच्या समोर येतो आहे, हे अन्य प्राण्यांमध्ये शक्य नाहीये. त्या अनुषंगानं आपल्याला त्या प्राण्यांपेक्षा वेगळं काय मिळालं, तर आपल्याला भाषा मिळाली. आणि या भाषेमुळं झालं काय, की भाषेमुळं हा जो प्राणी आहे, म्हणजेच मानव प्राणी, त्याला हे समजलं की आपल्या अंगठ्याचा उपयोग काय करायचा. तर या अंगठ्याचा उपयोग करून आपण हातामध्ये दगड घ्यायचा, की हातामध्ये शस्त्र घ्यायचं, की हातामध्ये लेखणी घ्यायची, हे त्याला कळायला लागलं. आणि तो चालला. आणि कुठं घडलं, तर हे उत्क्रांतीमध्ये घडलं. म्हणजे या उत्क्रांतीमध्ये आपल्याला मिळालेली ही लाखो वर्षापूर्वीची देण आहे, ही भाषा आहे. आणि मग भाषा जाणं म्हणजे काय आहे, की भाषा जाणं म्हणजे आपल्याला या उत्क्रांतीच्या माध्यमातून मिळालेली जी काही एक जाणीव असते, आणि ही जाणीव काय करते, की आपली अंतर्गत असलेली जी एक ज्ञान व्यवस्था असते, ती ज्ञान व्यवस्था निर्माण करत असते, तिचं संचित करत असते. आणि ही जाणीव, हे संचित एक समूह, ज्याला आपण कम्युनिटी म्हणतो किंवा ज्याला आपण समाज म्हणतो, तो समाज आकाराला आणत असतो. आणि त्या समाजामध्ये काय असतं, म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळात, तुम्ही सगळे कायद्याचे विद्यार्थी आहात, तर तुमच्या लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या राज्यांची जी काही निर्मिती झालेली आहे भारतातल्या, ही कशाच्या आधारावर झालेली आहे, की त्रिभाषा सूत्र त्यांनी मांडले. आणि त्यामध्ये त्या राज्यामध्ये कुठली भाषा प्रमुख आहे, प्रायोरिटीवर कुठली भाषा बोलली जाते, तर महाराष्ट्रामध्ये मराठी असेल तर मराठीचं राज्य हे निर्माण करूया, कन्नडचं असेल, तमिळ असेल, म्हणजे हा सगळा उडिया असेल, हा जो भाग आहे, म्हणजे याचा अर्थ काय, की तो जो समूह आहे, जो समाज असतो,
की तो समाज एका भाषेनं आकाराला असतो. म्हणजे तो त्या भाषकांचा समाज असतो. म्हणजे ते संचित, ती ज्ञान व्यवस्था, ती जाणीव हे काय करतायत की तो समाज घडवत असतात. आणि जेव्हा अशी भाषा नाहीशी होण्याच्या मार्गाला असते किंवा ती लुप्तप्राय किंवा नामशेष होण्याच्या लयाला जाण्याच्या एका वाटेवर असते, तेव्हा नक्कीच हा जो काही समाज असेल की जो जो ज्याला सरांच्या नेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मला. आवाज क्या करू? नेटवर्क बहुतेक सरांचा नेटवर्क प्रॉब्लेम असावा. हाँ फोन लगाओगे? हा फोन करून बघा सर. बहुतेक नेटवर्कच प्रॉब्लेम असावा. निकालो. सर आप टच मत करो, मैं करता हूं. अरे शॉर्ट आ गया. सरांना ऍड करावं लागेल का पुन्हा? बहुतेक सरांची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल किंवा नेटवर्कचाच प्रॉब्लेम दिसतोय. अच्छा. दाभाडे सर त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतायत. उल्टा लगाया तो उल्टा लगाया. ये इधर गया ना. उल्टा आ गया. आदरणीय आवाज आ रहा है? येतोय, आवाज येतोय. आदरणीय तुपे सरांचा इंटरनेटचा समस्या दिसत आहे, त्याच्यामुळं सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आदरणीय डॉक्टर तुपे सरांनी आज या मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त आपले अनमोल असे विचार तुम्हा समक्ष आले आहे सर. ओके सर. आलं. सर हा 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 ऐकतोय आवाज? हा सर, हो येतो. अचानक माझं हे
नेटवर्क कनेक्शन लॉस झालं. येस सर, येस सर. आणि हा या काळामध्ये खूप अवघड भाग आहे. तर मूळ आपला पुन्हा मूळ मुद्द्याकडे आपण येऊया आणि मध्ये जो काही व्यत्यय तुम्हाला बद्दल मी क्षमा मागतो. मूळ भाषा एखादी नामशेष होणं हा मुद्दा आपण पाहत होतो आणि त्या अनुषंगाने त्या भाषेमध्ये असणाऱ्या जाणीवा, त्या भाषेमध्ये असलेली ज्ञानाची म्हणून असणारी जी एक परंपरा आहे, या परंपरा त्या समूहाला कुठंतरी बाजूला घेऊन जात असतात आणि एवढं दिवसाचं म्हणजे वर्षांचं करोडो वर्षांचं तुमच्याजवळ असलेलं जे काही संचित आहे, की ते संचित अचानक कुठेतरी ते नाहीसं होत असतं. हा जो एक प्रकार आहे त्या भाषा नाहीशा होण्यासंदर्भातला, की हा अलीकडच्या काळामध्ये चर्चेला यायला लागलेला आहे आणि म्हणून जगभर अशा स्वरूपाच्या ज्या लोकभाषा असतील, त्याला लोकल लँग्वेज म्हणा तुम्ही, इंग्रजांनी त्याविषयी ज्याला व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणून थोडंसं हिनवलं होतं आणि सगळ्याच ठिकाणी की इंग्रज असेल म्हणजे जे जे महत्वाचे अ, अ, त्याला कॉलनी असलेले जे देश होते की ज्याला आपण इंग्रज, त्याला एक फ्रेंच आणि स्पॅनिश हे तीनही त्यांच्या ज्या ज्या कॉलनी असतील की त्या सगळ्या तिथल्या ज्या भाषा ज्या आहे म्हणजे त्या लॅटिन अमेरिका असू दे किंवा दक्षिण आफ्रिका असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे किंवा आपला भारत असू दे, की या सगळ्या ज्या कॉलनी होत्या, ह्या सगळ्या ज्या वसाहती होत्या, या सगळ्या वसाहतींच्या ज्या काही भाषा आहेत, ह्या भाषा अलीकडच्या काळामध्ये कारण आमच्याकडे एवढी बहुविधता आहे, ती भाषिक असू दे किंवा बाकी निसर्गविषयक असू दे, की ही सगळी जी बहुविधता आहे, ही बहुविधता या सगळ्या ज्याला वसाहतकार जे कुणी होते, जे जेते होते, की त्यांना ठेवणं बरोबर नव्हतं. ती कुठेतरी बाजूला काढून सगळा अख्खा देश सगळ्या ज्या वसाहती असतील, हा सगळ्या एका दोरीमध्ये त्यांना आणायचा होता, एका भाषेमध्ये त्यांना आणायचा होता आणि हळू हे सगळे जे व्हर्नाक्युलर लँग्वेजेस जे असेल, ज्या शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे, तो त्यांना संपवायचा. आणि हा जो त्यांचा अजेंडा आहे, की हा अजेंडा फार काळ यशस्वी झाला नव्हता. तो धोका विचारात घेऊन अगोदर मी जो उल्लेख केला युनेस्कोचा, की त्या वर्ल्ड ॲटलास ऑफ वर्ल्ड लँग्वेजेसचा, की तो त्या अनुषंगाने तिथं तो येतो. म्हणजे इथं आपण मराठी संदर्भात जरी आपण विचार केला, बाकीचा भाग मी तुम्हाला कारण आता वेळही खूप झालेला आहे, त्यामध्ये आपण थोडासा आपल्याला व्यत्यय आलेला होता. फार काळ वेळ घेणार नाही. परंतु मराठीसारखी जरी आपण भाषा विचारात जर घेतली, तर ही काय आजची 600-700 वर्षाची ही भाषा नाहीये. हिला सुद्धा एक एक मोठी लिगसी आहे, तिला मोठी परंपरा आहे. तिचा जो काही वारसा आहे, हा वारसा सुद्धा खूप मोठा आहे. म्हणजे आपल्या तोंडामधून सहज उल्लेख येतो कशाचा, की बाबा मराठीतला पहिला ग्रंथ की क्षिप्राताईंनी उल्लेख केला की लीळाचरित्र आहे, ज्ञानेश्वरी आहेच. अतिशय महत्वाचे हे ग्रंथ आहेत की लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी म्हणू आपण. हे कधी आहे आपले, हे 12व्या शतकातले आहे. पण लक्षात घ्या की कुठलीही जी भाषा आहे की एकाएकी ज्ञानेश्वरी सारखा लीळाचरित्र सारखा ग्रंथ प्रसवेल, हे कसं शक्य आहे? ते कसं की इतका महत्वाचा की जो आजही जगभर चर्चेला जातोय तो ग्रंथ, की ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र दोनही असेल, की ते एकाएकी कसे निर्माण होते, की त्याच्या पाठीमागे 1000 वर्षाची परंपरा असल्याशिवाय असे ग्रंथ आकारास येत नाही. मग आपण आपल्या अभिजात भाषेसंदर्भातला हा मुद्दा वेगळाच आहे, की अजूनही आपली मराठी अभिजात झाली नाही. परंतु जेव्हा अभिजात भाषेसंदर्भातला पुन्हा रंगनाथ पठारे समितीचा जो काही अहवाल केंद्र शासनाकडे गेला, भाषिक राजकारण वेगळं आहे, भाषाकारण वेगळं आहे. या अहवालामध्ये शोध घेत असताना या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं, की अरे, की आपण ज्ञानेश्वरीपर्यंत, लीळाचरित्राचा पर्यंत जाऊन पाठीमागे थांबतो. परंतु हे त्याच्या पाठीमागे जेव्हा जायला लागले, तर प्राचीन जी काही मुळं आहे भाषेची, ती यांना सापडायला लागली. मग गाथा सप्तशती सारखा जो काही ग्रंथ आहे, की हा कधी 6व्या-7व्या शतकामध्ये म्हणजे 6वं-7वं शतक 1500-1600 वर्षापूर्वी म्हणूया आपण. म्हणजे जवळपास आजच्या घडीला 2000 वर्षाच्या आसपास
हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला जातो आहे. आणि त्यामध्ये या गाथा सप्तशतीमध्ये असलेले जे सगळे संदर्भ आहे, हे सगळे संदर्भ या महाराष्ट्री भाषेचे आहेत, प्राकृत भाषेचे आहेत. आणि ज्या प्राकृत मधून महाराष्ट्र मधूनच पुढे मराठी निर्माण झालेली आहे. म्हणजे एवढा मोठा महत्वाचा जो काही ग्रंथ आहे गाथा सप्तशती सारखा, की हा इथं आणि विशेषतः विदर्भातले अनेक संदर्भ त्या ग्रंथामध्ये आहे. हे आपण नीटपणानं समजावून घेतलं पाहिजे. तशा स्वरूपाचा त्याच अनुषंगानं जे बृहत कथा नावाचा एक ग्रंथ आहे, गुणाढ्य नावाचा एक मोठा कथाकार होता. म्हणजे त्याने पैशाची भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे हे काय आहे? म्हणजे प्राकृत भाषा, पैशाची भाषा, शौर्षणी असेल, मागधी असेल, की ही सगळी या काळामध्ये समांतर स्वरूपात लोकांच्या म्हणून असणाऱ्या ज्या काही भाषा आहेत, की त्या भाषा ह्या इथं वाहत होत्या. आणि हा सुद्धा ग्रंथ साधारणतः पहिल्या दुसऱ्या शतकापूर्वीचा आहे. लक्षात घ्या. म्हणजे त्यालाही 2000 वर्षाची परंपरा आहे आणि त्याच्यामध्येही आपल्या या महाराष्ट्री इथल्या लोकांचं आपलं जे औरंगाबाद जवळचं प्रतिष्ठान असेल, त्या प्रतिष्ठानच्या परिसरातले अनेक संदर्भ तिथे येत आहेत. म्हणजे एक जर आपण पाहिलं की ही जी परंपरा एवढंच नाही, परंतु जैन अभ्यासक जो आहे त्या साधारणतः पहिल्या दुसऱ्या शतकातला म्हणेल मी, हरिभद्र सुरी नावाचा, की त्याचा समराईचा कथा नावाचा जो काही ग्रंथ आहे, की त्या समराईचा कथामध्ये सुद्धा आपल्याला इथले या महाराष्ट्रीचे प्राकृत भाषेचे अनेक संदर्भ येतात. म्हणजे हा जो भाग आहे की जी इंडो युरोपीय भाषा कुळातली आपली ही जी भाषा आहे, की हिला जवळपास आज जर आपण पाहिलं तर 2500 वर्षाची परंपरा आहे. आणि एवढी लिगसी असलेली, एवढी परंपरा असलेली, एवढा मोठा वारसा असलेली भाषा, की ती आज म्हणजे एकूण भारतातल्या 22 अधिकृत भाषांपैकी तर आहेच आहे, ते काही विशेष नाहीये. परंतु मराठी च थोडस एक वेगळेपण असं आहे अन्य भाषांपेक्षा जर आपण विचार केला तर कुणास ठाऊक पण एकूणच भारतातल्या भाषांमध्ये की तिचं वेगळेपण कुठं आहे? की मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे ते ठीकच आहे. महाराष्ट्राची आहेच आहे. परंतु 100 वर्ष जर पाठीमागे गेलो, म्हणजे मी आपण म्हणतो की 2000 वर्ष, 2500 वर्ष इतकं पाठीमागे जायची गरज नाही. 100 वर्ष जर मागे आपण गेलो म्हणजे स्वातंत्र्याच्या आसपास, तर या भारतातल्या अनेक राज्यांमध्ये किंवा त्या काळातल्या प्रांतांमध्ये म्हणूया आपण, राज्य नव्हे, की जो भाऊसाहेब देशमुख ज्या सीपी अँड बेरारचे शिक्षण मंत्री होते, ज्याला सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार असं आपण संबोधतो, की त्या मध्य प्रांताची जी काही अधिकृत भाषा होती, ही भाषा कुठली आहे? तर मराठी अधिकृत भाषा होती. काय हे बघा. आणि अजूनही मध्य प्रदेशामध्ये इंदोर असू दे, उज्जैन असू दे, देवास असेल, अनेक ठिकाणी म्हणूया आपण, छत्तीसगड असेल, या ठिकाणी मराठी भाषेचे साहित्याचे विभाग कार्यरत होते. म्हणजे हा मध्य प्रदेश बघा. आपल्या शेजारचा गुजरात असेल, त्या गुजरातमध्ये तिथं बराच काळ जी आहे गुजराती आणि मराठी भाषा बोलली जात होती. अनेक शहरं, अहमदाबाद, सुरत आणि विशेषतः बडोदा तर अख्खच्या अख्खं शहर हे मराठी भाषकांचं होतं. म्हणजे काही 5-10% सोडून देऊ, परंतु ते सुद्धा मराठी बोलायचे. इव्हन इतकंच कशाला, गोव्यासारखं राज्य बघा, कर्नाटकाचं शेजारचं आपलं ते राज्य बघा. आजही गोव्याची 60 नंतर जे राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यांची जी भाषा आहे की ती कोकणी अधिकृत भाषा, राजभाषा म्हणूया आपण, ते पण अधिकृत भाषा ही कोकणी झाली आणि सह अधिकृत भाषा जी आहे ती मराठी. एवढं कशाला, हाच केंद्रशासित प्रदेश ज्याला आपण संबोधतो, आपला दादरा आणि नगर हवेली ज्याला आपण म्हणूया, या दादरा आणि नगर हवेलीची, दमन आणि दीवची जी सह अधिकृत, आता कालांतरानं एवढं भाषेत तुम्हाला वाटतं की भाषाकारण आणि भाषेचं राजकारण हा प्रकार वेगळा आहे, तो आपण कधीतरी नीटपणाने समजावून घेऊ. पण तिथली सुद्धा आजही असलेली सह अधिकृत अशा स्वरूपाची जी भाषा आहे ती भाषा म्हणजे मराठी आहे. म्हणजे इतकं इतकं बाकी तर अन्य ठिकाणी दिल्लीमध्ये काय काय JNU मध्ये मराठीचा विभाग होता, इकडे तमिळमध्ये होता, हा भाग आपण बाजूला सोडून देऊ. पण अशा राज्यांची सुद्धा अधिकृत किंवा एनकेन प्रकारे सह अधिकृत भाषा मराठी राहत आलेली आहे. म्हणून मराठीला एक व्यापक असा जो काही पट आहे की तो पट आपण नीटपणानं लक्षात घेतला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये म्हणूनच तिला जगातली जी काही एक 10वी भाषा आहेत, अनेक लोक जवळपास 9.5 ते 10 कोटी जी आहेत ही लोक आज बोलतायत. आणि त्या या
मराठी भाषकांना आज 10 कोटी मराठी भाषक आहे जे आपण जगभर संबोधतो, हे ठीक आहे. मग या भाषकांना आणि या भाषेला आक्रमण तिच्यावर झाली नाही का? म्हणजे आज आपल्याला संवर्धन पंधरवडा साजरा करतोय आपण या ठिकाणी आणि आज आपल्याला तुम्हाला म्हटलं की खूप भीती वाटते की उद्या ही भाषा नामशेष होईल. मग कसं व्हायचं या अनुषंगानं. अ, अनेक अनेक काळामध्ये की आपल्याला या 1000 वर्षाचा बहुतांश आपला जो काही काळ आहे हा आपण गुलामीमध्येच गेलेला आहे आणि ही गुलामी केवळ जे त्यांची आणि राज्याच्या अनुषंगानेच होती, तर भाषिक गुलामी अनेक काळ आपल्याला पत्करावी लागली. जे मोगलांचा 700-800 वर्षाचा जो काही प्रदीर्घ कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये फारसी भाषेचं केवढं मोठं आक्रमण मराठीवर झालेलं होतं. परंतु कुठेतरी तिच्या सुद्धा लढा देऊन आपण नीटपणाने उभं राहिलेलो आहे. शिवकाला संदर्भातचे एक अभ्यासक आहे आमच्याकडे विका राजवाडे म्हणून, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. त्यांनी शिवकालाचा अभ्यास केलेला आहे आणि शिवकालाचा अभ्यास करत असताना या भाषेसंदर्भात खूप बारकाईने त्यांनी अभ्यास केला आणि त्यात ते काय सांगतायत की शिवाजीच्या काळामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साधारणतः हा जो म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य येण्याचा अगोदरचा काळ म्हणूया आपण, की या काळामध्ये त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये अर्थात तेव्हा साहित्य वगैरे हा अशा स्वरूपाचा इतका हे पण राजकीय स्वरूपाची जी देवाणघेवाण व्हायची, जे संप्रेषण व्यवहार त्यांचा व्हायचा, की त्यामध्ये या पत्रलेखनामध्ये साधारणतः 62% जे काही शब्द आहे हे फारसी होते आणि उर्वरित जो भाग आहे साधारणतः 38% की हा मराठी होता. म्हणजे 62% मध्ये केवढा मोठा भाग. आणि झालं असं की एखादा दूरदर्शी असा राज्यकर्ता जर आला तर तो किती वेगवेगळ्या अंगानं बदल करतो, की जसं एक शिक्षण मंत्री म्हणून आपल्याकडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होतात आणि मोठा बदल जो आहे या एकूण मध्य प्रांतामध्ये म्हणूया आपण, केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर मध्य प्रांतामध्ये होतो, ती काही साधी बाब असत नाही. मग या अनुषंगाने शिवाजी महाराज जेव्हा त्यांनी हे सगळं राज्य आपल्याकडे घेतलं आणि आपण जेव्हा अर्थात बराचसा जो त्यांचा काळ आहे की हा मोगलांशी लढाया करण्यामध्येच गेलेला आहे. परंतु त्यांच्या हे लक्षात आलं की अरे 60-70% जर फारशी शब्द माझ्या व्यवहारामध्ये येत आहेत, या प्रशासनामध्ये येत आहेत, सरकारी कामकाजामध्ये येतात, हे वाईट आहे. मग काय केलं पाहिजे? तर या काळामध्ये त्यांनी स्वतंत्रपणानं एक भाषाविषयक समिती स्थापन केली आणि जे रघुनाथ पंडित असं आपण संबोधतो त्यांना, त्यांच्या अमात्यातलेच हे अमात्य, त्यांचं मंत्रिमंडळ जे आहे ते पहिल्यांदा अर्थात आपल्याला पर्यायी जेव्हा नसतात तेव्हा अन्य भाषेचा आधार घ्यावा लागतो. संस्कृतचा बराचसा आधार त्यांनी घेतला, नाही असं नाही. परंतु त्यांचं जे अख्खचे अख्खं मंत्रिमंडळ जे आहे हे पहिल्यांदा मराठीमध्ये आणलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये याच रघुनाथ पंडितांनी एक खूप मोठं काम करून ठेवलं की जो राज्य व्यवहार कोश म्हणू आपण, की हा राज्य व्यवहार कोश त्यांनी संस्कृतचा आधार घेऊन मराठीमध्ये केलेला आहे. आणि राजवाड्यांचंच पुढचं विधान अशा स्वरूपाचं आहे की अशा स्वरूपांचं शिवाजी महाराजांचं जे काही भाषाविषयक धोरण होतं आणि त्या धोरणामुळं फारसी पिछाडीवर गेली, मागे हटली आणि मराठी त्या काळामध्ये पुढे यायला लागली आणि साधारणतः 70-75% म्हणजे उलट प्रमाण झालं. हे फारसी आणि मराठीचं जे प्रमाण होतं ते व्यस्त प्रमाण झालं आणि अनेक पत्रव्यवहारामध्ये जे शब्द आहेत ते मराठी. म्हणजे एखादा जो काही राज्यकर्ता, तुम्हाला मी जे सांगतो की राज्यकर्ता अशा स्वरूपाचं जे काही धोरण आहे ते धोरण पुढे घेऊन पुढे आपण जर पाहिलं तर मी ज्याचा अगोदर बडोद्याचा उल्लेख केला, त्या बडोद्यामध्ये सुद्धा मराठीच्या अनुषंगानं सयाजीराव महाराजांचं खूप मोठं काम आहे. त्यांनीही अशाच संदर्भामध्ये केवळ इंग्रजी नव्हे, इंग्रजी राज्यकर्ते होते म्हणून त्या संदर्भात काम करायचं नाही, परंतु पहिलं काम सयाजीराव गायकवाडांनी एक श्री सयाजी शासन कल्पतरू नावाचा ग्रंथ तयार केला, ज्याला परिभाषा कोश आपण असं संबोधूया किंवा ज्ञानकोश असं आपण संबोधूया आणि तो आपल्या 6 देशी भाषांमध्ये केला. हे काम त्यांचं बघा. हे एक अशा अनेक उदाहरणं आपल्याला घेता येईल. अशा स्वरूपाची जी काही उदाहरणं आहे ही यशवंतराव चव्हाणांच्या संदर्भात आपलं जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, भाषाविषयक त्यांचं जर धोरण पाहिलं, अजूनही तेच धोरण
आपण पुढे चालवतो. त्याला विश्वकोश निर्मिती मंडळ असू दे, साहित्य संस्कृती मंडळ असू दे किंवा भाषा संचालनालय असू दे, की ही या स्वरूपाची जी व्यवस्था आहे भाषा विषयाची, ही कुणी केली तर ही यशवंतरावांनी केली. आणि तोच वारसा, तीच लिगसी आपण आजच्या पुढे घेऊन चालतो आहे. म्हणजे नीटपणानं आपल्याला त्याला आणखी व्यापक करणं गरजेचं होतं, ते नाही करता. म्हणजे हा सगळा जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. कधीतरी तो वेळ आपल्याला येईल तेव्हा हे पाहू. परंतु आज तुम्ही सगळे विधिज्ञ आहात. खरोखर या अर्थानं विधीचे विद्यार्थी तर आहात, परंतु हळूहळू त्या क्षेत्रातही तुम्ही तज्ञ होत आहात आणि या संदर्भात भाषा तुम्ही समजावून घेतात, हा खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. मी दाभाडे सरांबरोबर अनेक ठिकाणी तुमच्या या न्यायालयीन कामकाजासंदर्भात आमची चर्चा आणि वेगवेगळ्या बाबी होत असतात. मला माहित आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालयांची भाषा ही इंग्रजीच असते. आणि ठीक आहे की आपल्याला अजूनही आपली देशाची केंद्र शासनाची भाषा नीटपणानं ठरवता आली नाहीत. आणि जेव्हा आपण डायव्हर्सिटीचा विचार करतो, विविधतेचा विचार करतो, तेव्हा एकच एक भाषा शक्य नाहीत. किमान आज आपल्याला या दोनही न्यायालयांची भाषा जी म्हणूया की इंग्रजीतून आपण ती समजावून घेत आहोत सगळे. परंतु सरांनी ज्याचा उल्लेख केला काय त्या जजमेंटचा की त्या निर्णयाचा, की अशा स्वरूपाची एखादी जर आतून वाटत असेल की मी हे कसं मांडणार सगळं, मला इंग्रजी येत नाहीत आणि इंग्रजी म्हणजे ज्ञान नाहीये. लक्षात घ्या की इंग्रजी हे एक माध्यम आहे. म्हणजे आपल्याला अलीकडच्या काळामध्ये जगभर म्हणजे विशेषतः जागतिकीकरणानंतर असं वाटायला लागलं की सगळं जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान कुठं आलं तर हे सगळं इंग्रजीमध्ये आलेलं आहे. असं काही असत नाही. इंग्रजी काय करते आहे, इंग्रजी ही मोठी एक वाहक आहे की ती काय करते, अनेक भाषांतलं जे काही ज्ञान आहे ती तिच्यामध्ये साठवून घेते आहे. इंग्रजीमध्ये वास्तविक पाहता काही नाही आहे. म्हणजे शेक्सपियरला इतकाच तुलनेनं आमच्याकडे आमचा त्याच काळामध्ये लिहिणारा तुकारामांसारखा अतिशय ग्रेट असा पोएट आहेत किंवा कवी आहे. आणि इंग्रजीमध्ये इंग्रजी काय करते आहे, ती इंग्रजी फ्रेंचमध्ये काय चाललेले आहेत ते तिच्यामध्ये सामावून घेत आहेत, ट्रान्सलेट करते आहेत. इंग्रजी स्पॅनिशमध्ये काय चाललं ते तिच्यामध्ये आणते आहेत. इंग्रजी जापानीजमध्ये काय चाललं, चीनमध्ये काय चाललं हे तिच्यामध्ये आणते आहेत. म्हणजे एवढे तिचे सोर्सेस व्यापक आहेत. आणि त्या सोर्स लँग्वेज मधून तिच्या स्वतःच्या भाषेमध्ये, तिच्या स्वतःच्या ज्ञान व्यवस्थेमध्ये अशी सातत्यानं भर टाकत असते. परंतु आपण केलं काय की या माध्यमाला आपण ज्ञान समजलं. म्हणजे हे जे आपण घडलं आणि मग आपल्यावर झालं असं की त्यामुळं जी सरांनी ज्याचा उल्लेख आता त्या विद्यार्थ्याचा केला की त्याच्याकडे ज्ञान नाहीये का, त्याची मूळची स्वतःची ज्ञान प्रक्रिया विकसित झालेली आहे. त्याची ज्ञान व्यवस्था अगोदर तयार आहे. परंतु झालं असं की त्याला ते ज्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं इंग्रजी, ते त्याला शक्य झालं नाही. परंतु मूळ आतलं जे आहे, त्याचा आतला जो काही ओल जी म्हणू आपण भाषेची, ती नीटपणा आहे. त्यामुळं ती अडचण त्याला जाणवते. मग या 2 न्यायालयांसंदर्भातला जो काही विचार आहे भाषेच्या अनुषंगानं, तो इंग्रजी ठीक आहे. परंतु जे तुमची खालची न्यायालये असतात, ज्याला आपण तुम्ही लोअर कोर्ट असं आपण संबोधतो, की ज्यामध्ये जिल्हा असू दे, की कामगार न्यायालय असू दे, की औद्योगिक न्यायालय असू दे, की कुटुंब न्यायालय असू दे, की या ठिकाणची म्हणून असणारी जी काही भाषा आहे, की ही त्या राज्याची असणारी जी काही कुठली अधिकृत भाषा असेल की त्या भाषा असणं गरजेचं आहे. एक परवा आमचे या कुटुंब न्यायालया संदर्भातला एका व्यक्तीबरोबर माझी चर्चा झाली. म्हटलं तुमची तुम्ही या कुटुंब न्यायालयामध्ये कुठली भाषा अवलंबता? म्हणजे सर आमचा सगळा गोंधळ आहे की आम्हाला इंग्रजी अवलंब करावा लागतो. परंतु त्याने आतली जी खंत, सरांनी जे सांगितलं, आतली जी खंत सांगितली की आम्ही या कुटुंब न्यायालयामध्ये एक समुपदेशक असतो. आणि हा समुपदेशक काय करतो की ज्या कुटुंबामध्ये अशा स्वरूपाची काही संघर्ष झालेला असेल, त्या कुटुंबातल्या सदस्यांना तो एकत्र बोलावतो आणि तो एकत्र बोलवून सुरुवातीला त्यांचं समुपदेशन करायचा प्रयत्न करतो. आणि हे समुपदेशन करत असताना की त्याच्याकडे येणारे कुटुंबातले सदस्य कुठल्या भाषेतून येतात, मग ते बाबा वऱ्हाडी आहे का, ते मराठवाडी आहे का, ते कोकणी आहे का, आणि ते त्याला ते
तो लहेजा किंवा ती भाषा, ती शैली की त्या समुपदेशकाला जर समजत नसेल आणि तो बाहेरून तुमच्यावर गिवन लादलेला जर असेल, दिलेला जर असेल, तर तो काय हे जे समुपदेशन करण्याऐवजी किंवा कुटुंबातल्या समस्या सोडण्याऐवजी एक वेगळाच जो काही आणखी इश्यू ज्याला आपण म्हणूया किंवा वेगळी समस्या म्हणूया आपण, ती त्या कोर्टामध्ये निर्माण होईल. तेव्हा नक्कीच अशा स्वरूपाचं तुम्ही जी कुठं कोर्टामध्ये असाल किंवा अन्य ठिकाणी न्यायालयामध्ये जाल किंवा अशा स्वरूपाचे वेगवेगळ्या आयोगामध्ये, निवारण समित्यांमध्ये म्हणूया आपण, की तिथं जाल, की तेव्हा भाषेचा हा जो काही एक एक घटक आहे, तो घटक तुमच्या माझ्या डोक्यामध्ये सातत्यानं राहिला पाहिजे आणि तिला जे आपण एखादी भाषा शुद्ध किंवा तिला आपण प्रमाण ठरवायचं आणि दुसरीला अप्रमाण ठरवायचं, एखादीला सुसंस्कृत ठरवायचं, एखादीला असंस्कृत ठरवायचं, असं भाषेमध्ये वर्गवारी असं काही असत नाही, की ती भाषा कुठलीही असू दे, ती मुळात शुद्धच असते आणि नदीच्या मुळासारखी आहे. ती जसजसं आपण मुळाकडे जाऊ ना, ती अधिकाधिक आपल्याला शुद्धतेकडे घेऊन जाईल आणि जसजसं आपण नदीचा मूळ समुद्राकडे येत जाऊ, महासागराकडे येत जाऊ, तसतशी ती गढूळ होत असते आणि हे हे भाषेचं म्हणजे नदी आणि भाषा या दोहोंमध्ये खूप साम्य आहे आणि ते सूत्र आपण, ते साम्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा भाषेमुळे येणारा जो काही न्यूनगंड म्हणूया आपण, न्यूनगंड हा मोठा शब्द तुम्हाला वाटतो, पण इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स जर म्हटलं तर तुम्हाला सहज सोपा समजून जाईल. म्हणजे अशा स्वरूपाचा जो काही कॉम्प्लेक्स आहे, कुठलाच नको, सुपरियरिटी नको आणि इन्फेरियोरिटी नको, कुठलाच कॉम्प्लेक्स भाषेच्या अनुषंगाने असू नये. भाषा ही एक वाहणारी प्रवाहित राहणारी अशा स्वरूपाची एक नदी आहे आणि तिला आपल्यामध्ये अधिक कसं सामावून घेता येईल आणि पुढे वाहत ठेवता येईल आणि ती जर थांबली वाहण्याची, पुढे घेऊन जाण्याची, तर आपल्याला माहित आहे की सगळी जी काही जीवसृष्टी, पर्यावरणीय सृष्टी आहे, जी आज आपण घडतायत, की त्या पर्यावरणीय सृष्टीला एक तडा जाण्याची नक्कीच शक्यता आहे. म्हणजे सर्व अर्थानं म्हणूया आपण, मग ते मानवी पर्यावरण असू दे, नैसर्गिक पर्यावरण असू दे. माझा मुद्दा एका आमचे मोठे मराठीतले कवी आहेत कुसुमाग्रज, त्यांच्या कवितेने मी संपवतो, 2 ओळीने मी संपवतो, की क्षिप्राताईंनी ज्यांचा उल्लेख केला, की लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, की ही जी कविता आहे, ही इतकी महत्वाची कविता आपल्या अमरावतीचे कवी आहेत. सुरेश भट. सुरेश भट. सुरेश भट. सुरेश भट. अमरावतीचा माणूस, मग ते कुठेतरी सुरेश भट, आणि ते कुठं वराडामध्ये राहतात इथं आणि ती इतकी भारतभर ती कविता फेमस होते आहेत, प्रसिद्ध होते आहेत, असं काही असं नाही. ही सुरेश भटाने लिहिलेली ही कविता आहे. त्याच अनुषंगानं एक कुसुमाग्रजांची कविता आहे, तिच्या 2 ओळी मी तुमच्या समोर ठेवतो आणि मग आपली रजा घेतो, की ते काय सांगतायत, की जो इंग्रजीचा अलीकडच्या काळामध्ये एक एक ट्रेंड निर्माण झाला, जाणीवपूर्वक तो काही शब्द मी इंग्रजी वापरतो, की हा जो काही ट्रेंड आहे, की हा ट्रेंड हे ठीक आहे, की ती असलीच पाहिजे. ते म्हणतात, की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, भाषिक गुलाम होऊन आपुल्या, प्रगतीचे शिर कापू नका. ते एखाद्या भाषेचं गुलाम होऊन आपण आपल्या प्रगतीचं शीर कापून घेणं हे उचित नाही. अशी एक स्वातंत्र्य देवीची विनवणी नावाची कुसुमाग्रजांची कविता होती. त्यामध्ये भाषाविषयक त्यांच्या या सगळ्या बाबी आलेल्या होत्या. या निमित्तानं त्याला मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून, की त्या पंधरवाड्याच्या निमित्तानं कितपत संवर्धन होईल हा भाग नाही, परंतु तुमच्या पर्यंत काही एक विचार या निमित्तानं ठेवता आला, तुमच्याशी बोलता आलं, त्याबद्दल मी तुमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देशमुख आणि माझे स्नेही डॉक्टर प्रकाश दाभाडे सर दोघांचंही आभार मानतो आणि तुम्ही ऐकून घेतलं
त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. खरंच आपण मराठी भाषेचं खरंच संवर्धन होण्याकरता विविध पैलूंवर आपण उद्बोधन केलं आणि या महाराष्ट्रामध्ये मराठीची जी शान आन बान आहे ती सदैव टिकून राहण्याकरता या देशाला नेहमीच ही मराठी मायबोली मदत करेल. कारण तुमच्या तज्ञांनी किंवा मराठी भाषिकांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांनी म्हटलेलं आहे, हे मायभू तुझे मी फेडीन भांग सारे, नीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. ही मराठी या मायबोलीची ही देशाकरता जी विद्वत्ता आहे ती अमर राहील या प्रसंगी मला वाटतं. खरंच सर तुमचे मी कोटी कोटी धन्यवाद देतोय. या अतिउच्च कोटी प्रसंगी आपण आपले अमूल्य विचार या मराठी संवर्धन दिनाच्या निमित्ताने आम्हा सर्वांना आपण सादर केले. खरंच महाविद्यालयातर्फे पुनश्च मी आपला आदरणीय अध्यक्षा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वर्षाताई देशमुख यांना प्रार्थना करेल की त्यांनी संवर्धन दिनाच्या निमित्त आपले उद्बोधन करावे. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खरंच लाभले आम्हा असं भाग्य की आजचे दोन्हीही वक्ते अतिशय तोलामोलाचे होते. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर केशवराव तुपे, मराठी विभाग प्रमुख, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती, तसेच आजच्या आमच्या प्रमुख वक्त्या माननीय क्षिप्रा मानकर, ज्या प्रसिद्ध निवेदिका तर आहेतच आणि व्याख्याताही आहे. आणि मला वाटतं हा एक सुवर्ण मध्य होता, सुवर्ण संगम होता की एकीकडे आम्ही भाषेचे विद्वान आणि त्याच्यामध्ये खूप मोठे प्रमुख, भाषा प्रमुख, आणि त्यांनी मोठे मोठे लेख आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि इथे आमच्या इथे व्याख्याता ज्या क्षिप्रा आहेत त्यांनी आपल्या तरुणाईला जसं काही लोभस वाटेल असं वक्तव्य इथे केलं. आम्ही खरंच धन्य झालो आहोत. आज मराठी भाषा संवर्धन दिन उशिरा का होईना पण आम्ही खरंच धन्य झालोय. आज मला इथे सांगू इच्छिते. तेव्हा आजच्या आपल्या मराठी भाषा संवर्धन दिवसाचे प्रमुख अतिथी आणि आमच्या मुख्य वक्त्या आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे जसं प्रत्येकानं म्हणतात की प्रत्येक ऑल इन वन म्हणेल मी त्याला, मराठीमध्ये त्याचं रूपांतर आपण करूया. आमचे आजच्या कार्यक्रमाचे संचलन करणारे आदरणीय डॉक्टर प्रकाश दाभाडे सर, काल मला जेव्हा ते पत्र आलं आणि तेव्हा सांगितलं सर असं असं आहे, आपल्याला उशीर झालाय, पण ते म्हटले की नाही आपल्याला हे करायचंच आहे. आणि सर तुपे सर तुम्ही विनंतीला मान देऊन आपला होकार दिला त्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद. क्षिप्रा तुम्ही पण लगेचच हो म्हटलं हे मला खात्री होती आणि त्यामुळे आमचा हा अक्षरशः म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आला असं मी म्हणायला हरकत नाही. खरं म्हटलं तर आमच्या काळामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही नटसम्राट, कुसुमाग्रज आता सरांनी सांगितलंय, गदिमा, वपू काळे आणि पु ल ह्यांच्या तालमीमध्ये, ह्यांच्या साहित्यामध्ये आम्ही तयार झालेली पिढी. आणि मग त्याच्यानंतर इंग्रजी पण त्याच तोलामोलाचा आम्हाला शिकवल्या जायचं किंवा तो करून घ्यायचे. आणि तेव्हा ह्या भाषेचं संवर्धन आणि खरं क्षिप्रा तुम्ही सांगितल्याप्रमाणे की इंग्रजीचा अवास्तव हट्ट जो आपण जिकडे तिकडे पाहतो आहे की इंग्रज निघून गेले पण इंग्रजी ठेवून गेले. आणि आज आम्हाला पूर्वी झेडपी मध्ये शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा खूप मोठ्या गुणवत्ते यादीमध्ये आलेला असायचा आणि आज हे अगदी विरुद्ध जे काही रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे खरंच ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आमची मायभाषा, आमची मातृभाषा ही आपल्याला संवर्धन करायची, तिचे टिकून ठेवायची जबाबदारी ही तुमच्या माझ्यावरती आहे. जसं आता तुम्ही सांगितलं 12 कोसाच्या अंतरावरती भाषा ही बदलत जाते.
मी पश्चिम महाराष्ट्रातली आहे, पण विदर्भामध्ये आल्यावरती मला तो गोडवा आणि तो सगळी काही ती भाषा मी इतकी लवकर आत्मसात केली. आणि खरं म्हटलं तर जसं आता सांगितलेलं आहे की सगळेच वक्ते इन्क्लुडिंग दाभाडे सर यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ही विधी असो किंवा मग कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रातली भाषा आत्मसात करणं आणि त्या लोकांची जवळीक जर का पाहिजे असेल तर ती ही आलीच पाहिजे असते. आणि म्हणून मला वाटतं विधी विद्यार्थ्यांना ती भाषा तिथल्या स्थानिक जे काही पक्षकार आहे त्या पक्षकारांच्या जवळ जाऊन त्यांना तुमच्यावरती विश्वास वाटला पाहिजे, त्यांना ती खात्री वाटली पाहिजे, म्हणून तुम्हाला ही मराठी भाषा ही आलीच पाहिजे. जसं तुपे सरांनी सांगितलं की इंग्रजी भाषा ही ज्ञानाची भाषा आहे, कारण त्यांनी ते सगळं संकलन त्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. आज आपण गुगलवरती गेलं की आपल्याला सगळ्या ह्याची माहिती आपल्याला मिळत असते. आणि मराठी गुगल पण आहे, हे पण मला इथे आवर्जून सांगायचं आहे. तेव्हा खूप अतिशय चांगलं हे सांगितलं आम्हाला, शिप्रांनी सांगितलं की जेव्हा कळत न कळत आईची मॉम, वडिलांचे डॅड, बहिणीचे सिस आणि भावाचा ब्रो कधी झाला हे आम्हाला कळलंही नाही. आणि छुप्या ह्याच्यातून आमच्या तरुणाईमध्ये ही भाषा पाश्चिमात्य असल्यामुळे ती इतकी फोफावत गेली. मला आता माझ्याच म्हणजे माझे भाचे बिच्चे जे सगळे आहेत त्यांचं मराठी भाषा ऐकली की खूप मजा वाटते की थांब जरा मी आंघोळ मारून येतो. आता आंघोळ मारून येतो वगैरे म्हटल्यावरती मला आश्चर्य वाटतं की ही असं कसं असं कशी ही भाषा आहे की दरवाजा सुजला आहे, दार पावसाने जर का ते फुगलेलं असतं तर ते दरवाजा सुजला आहे म्हणून तो लागत नाही. हे ऐकल्यानंतर खरंच हसावं की रडावं कधी कधी हे पण कळत नाही. आज आपण तुपे सरांकडून परंपरा, भाषेची परंपरा, त्याचा इतिहास, त्याची स्थित्यांतर, वेगळे वेगळे संदर्भ आणि त्याच्या शिवकालीन त्या काळामधले जेव्हा आपण पाहतो राज्य व्यवहार कोशाबद्दल अतिशय सखोल अशी थोडक्यात आणि साध्या भाषेत माहिती सांगितली. तेव्हा V.K. राजवाड्यांबद्दल त्यांनी सांगितलं, रघुनाथ पंडित यांच्या बरोबर सांगितलं. ह्या भाषेला जवळजवळ 2300 वर्षाचा समृद्ध इतिहास आहे. जुन्नरला जेव्हा त्याचे अवशेष सापडले तेव्हा कळलं की ते जवळजवळ 2300 वर्ष या भाषेला झालेले आहे आणि तिला संवर्धन करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. पण ती आपण समर्थपणे ही जबाबदारी, आमची मातृभाषा, आईची भाषा म्हणून आपल्याला आजकाल ह्या कॉस्मोपॉलिटन ह्याच्यामध्ये वेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रेमविवाह होतात. ह्या धर्माची त्या धर्माचे वडील आणि ह्याच्यामध्ये मी एक मजेशीर माझी जवळची नातेवाईक ही मारवाडी आहे आणि तिची मुलं मराठी असून सुद्धा ते आणि मारवाडीमध्ये बोलतात. मग तिने सांगितलं की त्यांना त्यांची मातृभाषा येते मात्र, पण मला तेव्हा दुःख झालं की महाराष्ट्रात राहिल्यानंतर सुद्धा त्यांना तिकडची ओढ आहे, तिकडच्या मातृभाषेची ओढ आहे, ही कुठेतरी खंत ही वाटून राहते. महाराष्ट्रामध्ये अस्खलित परप्रांतीय किंवा बाकीचे सुद्धा बोलताना पाहिल्यावरती मला फार अभिमान वाटतो. आणि तेव्हा खरं असं वाटतं की यांना खरी जाण आहे की ज्या प्रांतामध्ये जावं त्याच्याशी कसं समरस होऊन जावं. तेव्हा मराठीला जरी आमच्या शिप्रांनी मॅडमनी सांगितलं की अख्ख्या जगामध्ये जिकडे तिकडे मराठी माणूस गेलेला आहे, पोचलेला आहे, पण त्यांनी त्याच्या अभिमान, मराठी भाषेचा अभिमान नक्कीच ठेवावा. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज आपण दोघांनी आम्हाला अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. आमच्या तरुणाईला, आमच्या युवकांना, आमच्या विद्यार्थ्यांना बरीच माहिती दिलेली आहे. जाता जाता हेच मला सांगावंसं वाटतं, जरी रुजली कुठेही तिथे झुकतेच माथा, तिथे झुकतेच माथा. मराठी माणसाचा हा एक गुणधर्म आहे. जरी रुजली कुठेही तिथे झुकतोच माथा. माय मराठी ओठी रुजे तुकोबाची गाथा, तुकोबाची गाथा. हा एवढा मोठी परंपरा असलेली भाषा जपून ठेवणं हे तुमचं आमचं आद्य कर्तव्य आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि सरांनी सगळ्यांनी आम्हाला वेळेवरती खूप अतिशय मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू सो मच.
धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मॅडम की आपण आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आपण खूप या मराठी संवर्धन दिनाच्या निमित्त आपण खूप असे अनमोल विचार आम्हा सर्वांना सांगितले, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतोय. खरंच मराठी संवर्धनाची आज आपल्याला गरज आहे. आमच्या लॉ मध्ये, कायद्यामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. आरोपी असतो त्याच्या समोर ती केस चालली पाहिजे. लिबर्टी म्हटल्या गेल्या आर्टिकल 31 मध्ये आमच्या लिबर्टी त्याला लिहिली पाहिजे, संधी दिली पाहिजे. एक खेड्यातली बाईची केस कोर्टात सुरू झाली आणि त्या बाईला जज इंग्रजीत बोलत होते, वकील इंग्रजीत बोलत होते आणि मग ती बाई म्हणायची का अरे माझी केस आणि मलाच समजून नाही राहिली, तुम्ही सगळे लोक इंग्लिश मध्ये बोलताय, माझ्या भाषेत बोला मराठीत, माझीच केस मला समजून नाही राहिली, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय बोलता. सांगण्याचं तात्पर्य या महाराष्ट्रामधल्या, या विदर्भामधल्या पक्षकाराला मराठीची आवश्यकता आहे, त्याची केस मराठीत चालली पाहिजे असं त्याला वाटतं आहे. म्हणून न्यायालयाने सुद्धा, कमीत कमी कनिष्ठ न्यायालयाने सुद्धा आपले जजमेंट, आपली भाषा, आपलं सगळं आर्ग्युमेंट्स हे मराठीमध्ये ऐकून घेतले पाहिजे आणि न्यायदान सुद्धा मराठीत केले पाहिजे. असे या मराठी संवर्धनाच्या निमित्त मी या ज्युडिशरीच्या कन्सेप्टमध्ये मी आवाहन करेन. आज आपण सर्वांनी येऊन या कार्यक्रमाला असा एक चांगला एक प्रतिसाद दिला म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतोय. आणि या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. ते आभार प्रदर्शनाची जबाबदारी आदरणीय आखरे मॅडम यांच्याकडे दिलेली आहे. मी आखरे ताईंना विनंती करेन की त्यांनी आपला आभार. मॅडम अनम्यूट नाही झाला तुम्ही, अर्चना मॅडम अनम्यूट. हा मी अर्चना आखरे. सर्वप्रथम व्हॉल्यूम कमी आहे. व्हॉल्यूम वाढवा मॅडम, आवाज कमी येतोय. हॅलो, मी अर्चना आखरे. सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर केशव तुपे सर, विदर्भ विज्ञान संस्था, अमरावती मराठी विभाग प्रमुख. मराठी विषय मार्गदर्शन करायला तयार असतात आणि सरांचे मी विद्यार्थिनी आहे, त्यामुळे सरांचं कार्य मला हे मी जवळून बघितलं आहे की हे कार्यक्रम असो तर विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात आणि त्यांचा एवढा व्यस्त शेड्यूल आहे, त्यांची एवढी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या महाविद्यालयाला वेळ दिला आणि वेळेवर ते प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच जाता जाता मला असं म्हणावंसं वाटतं की ज्याप्रमाणे पक्ष्यांच्या पावलांची ठसे आकाशात फिरताना दिसत नाहीत, त्याचप्रमाणे प्रज्ञावंत माणसांच्या पावलांची ठसे जमिनीवर पडताना दिसत नाहीत. धन्यवाद सर, तुम्ही कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच आमच्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या शिप्रा वानकर मॅडम, या मॅडमची बरीचशी व्याख्याने मी ऐकली आहेत आणि मला असं नेहमी वाटायचं की माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मॅडमची ही व्याख्यानं आहेत की यांचे विचार मॅडमने विद्यार्थ्यांपर्यंत प्रगट केले पाहिजे. आणि तो जो योग होता दुग्ध शर्करा योग आज घडून आला आणि मॅडमला विद्यार्थ्यांना ऐकायला मिळालं, त्याबद्दल मॅडम धन्यवाद मानते. मॅडम की तुम्ही वेळ आहे, कारण तुमचे पण व्याख्यान जे आहेत ते दैनंदिन म्हणजे खूपच चालू असतात. जिजा संभाजी ब्रिगेडच्या आहे त्या जिजामाताच्या त्या याच्यामध्ये त्यांची कार्यक्रम चालू असतात आणि मॅडम ऑनलाईन व्याख्यान झाली ती मी बरेच ऐकली आहेत. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की मॅडमनी सुद्धा आपल्या महाविद्यालयात असाच छान कार्यक्रम घ्यावा आणि विद्यार्थ्यांना चांगले मोलाचं मार्गदर्शन करावं. त्याबद्दल मॅडमचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. आणि जाता जाता मॅडम बद्दल असं म्हणावंसं वाटतं की ज्याप्रमाणे कंसात काही कन्सेस दाणेदार असतात
त्याचप्रमाणे माणसात अशी काही माणसं बाणेदार असतात की त्यांचा ठसा त्यांच्या वक्तृत्वामुळे आपल्या समोर येतो आणि तो आपल्याला दिसतो. त्याबद्दल मॅडम तुम्ही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा देशमुख मॅडम या सदैव प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तत्पर असतात आणि चांगल्या रीतीने तो कार्यक्रम कसा उत्कृष्टरित्या कसा चांगला होईल त्यासाठी त्या नेहमीच त्याच्यासाठी तटपटत असतात. आणि मॅडमने आम्हाला एवढे छान वक्त्या प्रमुख अतिथी उपलब्ध करून दिले, विद्यार्थ्यांना संधी मिळवून दिली, त्याबद्दल मॅडमचे मी मनस्वी आभार मानते. त्याचप्रमाणे एवढं सुंदर संचालन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर दाभाडे सर यांनी अतिशय सुंदररित्या कार्यक्रमाची रंगत वाढवली, त्यांनी छान संचालन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमाला लाभलेले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद त्यांनी कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी बराचसा हातभार लावला, त्याबद्दल सर्व प्राध्यापक वृंदाचे मी आभार मानते. आणि शेवटची जो म्हणजे श्रोता वर्ग आणि श्रोते जर नसतील तर त्या कार्यक्रमाला रंगत येत नाही, आणि ते म्हणजे माझे विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले आणि त्यांनी छानरित्या जो आहे तो ऐकला आणि त्यांना चांगलं मोलाचं मार्गदर्शन मॅडमनी आणि सरांनी केलं, त्याबद्दल मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेजच्या वतीने आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम सांगायचं का संपला? हॅलो येतोय आवाज. आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. लिव्ह करायचंय दाभाडे सर?